नाशिकमधील वन विभागाची जमीन लाटल्याचं प्रकरण, नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडून चौकशी, लोकशाही मराठीने केला होता पर्दाफाश। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर, तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट। कराड प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यास संधी देऊ, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजितदादांचं सूचक वक्तव्य। क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलं असतं, धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटवरून राऊतांचं वक्तव्य। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी इतकी घाई का, राऊतांचा अजितदादांना सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता, वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। संपूर्ण मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची गरज, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। विधान भवन मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले नितीन देशमुख शरद पवार यांच्या भेटीला, दोघांमध्ये चर्चा। दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राची पिछेहाट, महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात 5व्या स्थानी घसरला, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली माहिती। बेलापूरमध्ये गुगल मॅपच्या नादात कार पडली खाडी, सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे जीव वाचले। आज 26वा कारगिल विजय दिन, आजच्याच दिवशी पाकिस्तान सैन्याला धूळ चारत कारगिलच्या पर्वत रांगांवर आपल्या योद्ध्यांनी फडकवला होता तिरंगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।